पाय ठेवले आणि अश्रूने पाय धुतले. देखी सुदामा की दीन दशा करुणा करते करुणामय रोए, पानी पराग को हाथ छू नहीं, नैनन के जल से पग धोए. बाथरूम मध्ये नेलं, चकाचक अंघोळ घातली श्रीकृष्णाने सुदामदेवाला. टर्कीच्या टावेलने अंग पुसलं, सुंदर कपडे दिले भरजरी, आणि कपाळावर असा हात फिरवला. ते घामाला होतं तसा, आता मला घाम येतो तसा. गंध लावण्याकरता हात फिरवला. हात फिरवल्याबरोबर जी कर्मरेषा होती ना त्याची ती उलटी झाली. शिक्षेच्या ऐवजी अक्षयश्री झालं. देवाचा हात आहे तो. आपला हात जर एखादा लागला ना नसलेला तापेल. देवाचा हात लगेच त्याचं नशिबात बदललं. विश्वकर्म्याने सांगितलं म्हणजे जा आणि सुदामदेवाचं घर सोन्याचं बनव. विश्वकर्मा सुदामदेवाच्या घरी प्रकट झाला. त्या सुशिलेने विचारले बायकोनी, आपण कोण? म्हणलं मी विश्वकर्मा. कशाला आलात? कृष्णाने सांगितले तुमचं घर सोन्याचं बनवा. बाई एवढी उदार मनाची होती. महाराज माझं घर तुम्ही सोन्याचं बनवाल हो, ज्यांच्या घरी मी भिक्षा मागते ना त्यांची मातीची घरं गावात राहू देतील का? तुझं काय मत आहे? अहो गाव सोन्याचं करा ना. लगेच मोबाईल लावला विश्वकर्म्याने. कृष्णाला आई बाय असं म्हणते काय करायचं? म्हणजे बाय म्हणते ना, अरे गाव सोन्याचा करून टाक. सुदामा ब्राह्मण दुःख दरिद्री पिढीला मुष्टी पोहे घेऊन त्याचे भेटीला गेला. शुद्ध भाव दे कोणिया गाव सोन्याचा दिला, ज्याशी नाही पंख पाय. पाय त्याने करावे ते कार्य, शुद्ध भाव धरून या पंढरपुराशी जाय, इच्छेले फळ देतो अशी नवलाव काय. तुमच्या सगळ्या इच्छा पांडुरंग पूर्ण करतो. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू प्रवेशी. जगामध्ये इच्छापूर्ती करणाऱ्या 3 वस्तू आहेत अलौकिक, कामधेनु, कल्पतरू, चिंतामणी, आवडीची धनी प्रवृत्ती. पण ज्ञानोबरांचे एक अभंग आहे, कामधेनु कल्पतरू चिंतामणीला जो आयुष्य देतो, जो निर्माण करतो, तो पांडुरंग मिळाला तर आपली काही इच्छा पूर्ण होणार नाही. कल्पना वृक्षाशी देखिले, चिंतामणीशी चिंतिले, कामधेनुशी अपेक्षिले, जिना जीवविले
तेच हरिरूप पंढरी आहे. धन्य कुळ धन्य जन्मजया पंढरीचा नेम ज्ञानोबरांचा मग आहे. देव आहे ना सगळ्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करतो. कल्पतरू आहे तो. आपण फक्त इच्छा प्रकट करायची सेवा करून तो भुक्ती देतो, मुक्ती देतो आणि भक्ती सुद्धा देतो. पाहिजे ते देतो. त्या देवाने सांगितलं, तुकाराम महाराजांची स्तुती आता भरपूर झाली, आम्हाला कळलं सगळं, तुम्हाला नेमकं काय पाहिजे. तर तुकाराम महाराज म्हणतात, मला काय पाहिजे, जे पुढे गेले ना त्याचं फळ पाहिजे. अभंगाचं पहिलं चरण. इच्छी फळ नाही पळते अंगी. तुकाराम महाराज म्हणतात, देवा पांडुरंगा, जे पुढे गेले ना त्यांचं फळ आम्हाला पाहिजे. कोण पुढे गेले याचा उल्लेख अभंगामध्ये नाही. पुढे सांगितले संत पुढे गेले, आपण चिंतन करायचं आहे. व्यवहारामध्ये काही माणसं राजकारणामध्ये पुढे गेली, काही माणसं श्रीमंतीमध्ये पुढे गेली, काही माणसं सत्तेमध्ये पुढे गेली, काही माणसं शिक्षणामध्ये पुढे गेली. राजकारणामध्ये महाराष्ट्रात कोण पुढे गेला? रिक्षावाला मुख्यमंत्री. आणि भारतामध्ये चायवाला पंतप्रधान. काय त्यांचं नशीब आहे बघा.
राष्ट्रस्य चित्तं कृपणस्य वित्तं मनोरथ दुर्जन मनुष्याणाम स्त्रियस्य चरित्रम पुरुषस्य भाग्यम देवो न जानाति कुतो मनुष्यः. कोणाचं भाग्य कधी उदयाला येईल सांगता येत नाही. रिक्षावाला मुख्यमंत्री, चायवाला पंतप्रधान हे राजकारणामध्ये पुढे गेले, काही श्रीमंतीमध्ये पुढे गेले. भारतामध्ये लवकर श्रीमंत होणारी कोण आहेत माहिती आहे का? धीरूभाई अंबानीची मुलं अनिल आणि मुकेश लवकरात लवकर श्रीमंत झाले. सध्या भारतामध्ये त्यांचा पहिला नंबर आहे बघ. आणि जगामध्ये श्रीमंत आहे ना बिल गेट. किती श्रीमंत आहे ऐका. पेपरमध्ये त्याची संपत्ती येते, त्याने दिवसाला 6 लाख रुपये खर्च केले ना, त्याची संपत्ती 18 वर्ष पुढे एवढी आहे. आता उद्या सकाळी गुन्हागार करा. 6 लाख गुणिले 18 गुणिले 365 दिवस एवढी संपत्ती आहे. कुणाची? बिल गेटची. संपत्तीमध्ये पुढे गेला तो. काय माणसं शिक्षणामध्ये पुढे गेले, अब्दुल कलाम वगैरे मोठे शिक्षण. पण या सगळ्या गोष्टींचा परमार्थामध्ये काही उपयोग होत नाही. मग ते नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईची ठाई, रे संचित जाईल गोई तुका म्हणे तैमिक तई यावर केम आज्ञा. जे जे राजे चांगले वागले नाहीत ना, ते सगळे राजे नरकाला गेलेत बुवा. तुम्हाला सगळ्यात मोठं उदाहरण, दुर्योधनाने 13 वर्ष राज्य केलं पांडवांना हाकलून देऊन. पण नंतर मात्र दुर्योधन आहे, तुकाराम महाराज म्हणतात, कुंभ पाक नरकामध्ये गेला. रंक होती राजे यमाचे घरी, आचरणे बरी नाही म्हणून. त्याचं आचरण बरोबर नाही ना, तो किती संपत्तीवाला आणि किती सत्तावाला असला ना, शेवटी त्याला नरकामध्ये जावं लागतं. परमार्थामध्ये या गोष्टीला काही किंमत नाही. पुढे म्हणजे नेमके कुठे? ज्ञानोबारांनी आपण विचारू. ज्ञानोबारांनी याच्यावर चिंतन केलेलं आहे. 15व्या अध्यायामधला एक श्लोक आहे, 6वा श्लोक. न तद्भासयते सूर्य न शशांको न पावकः यत् गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमा मम. या श्लोकावर ज्ञानेश्वर महाराजांनी 4 दृष्टांत दिलेले आहेत. पुढती जे तेत गेले, न घेतली मागोती पाऊले, महोदती का मिळले गांग जैसे. का लवणाची कुंजरी सुदलिया लवण सागरे, होईस ना मागरे पटी जैशी. नाना गेली अंतराळा, ने त्यागली ज्वाळा, नाही तप्त लोहून ज्वाळा निघणे जेवी. देवी मजसी एकवट, जे ज्ञाने झाले चोखट, तया पुनरावृत्तीची वट मोडली गा. ज्ञानोबा म्हणतात, गंगा एकदा समुद्राला गेली ना, ती परत येत नाही. मिठाची हत्तीन बनवली आणि ती समुद्रामध्ये सोडली, ती परत येत नाही. अग्नीच्या ज्वाळा जर आकाशात गेल्या, त्या परत येत नाहीत. आणि तापलेल्या लोकांवर पाणी टाकलं ना, ते परत येत नाही. तसे जे देवाला मिळाले ना, ज्यांचं जन्म मरण संपलं ना, ते पुढे गेले. पुढे गेले त्याचा शोध. पुढे गेले त्याचा शोध.
त्याचा शोधित मार्ग चला जाऊ माग घेता मी. पुढे गेले म्हणजे कोण गेले? नाचत जाऊ त्याच्या गावारे खेड्या सुख देईल विसावारे. पुढे गेले ते निधाय झाले वाणतील त्यांची शिमारे. जे देवाला मिळाले आणि ज्यांचं जन्म मरण संपलं ना तिथं मला जायचं आहे. पुढीलांचे इच्छी फळ नाही बळते अंगी. एवढं बळ आमच्या अंगामध्ये नाही. परमार्थाला बळाची गरज आहे. दुर्बळ माणूस परमार्थ करू शकत नाही. बळाचे दोन प्रकार आहेत, संसारिक बळ आणि परमार्थिक बळ. संसारिक कुठल्याच बळाने देव मिळत नाही. संपत्तीने मिळत नाही, सत्तेने मिळत नाही, बुद्धीने मिळत नाही, कशानेच मिळत नाही. भागवतामध्ये एक श्लोक आलेला आहे, पारमार्थिक साधनाने सुद्धा देव मिळत नाही. न साधयति माम योगो न सांख्यम धर्म उद्धव न स्वाध्याय तप त्यागो येता भक्ती ममोर्जिता. मी तपाने प्राप्त होत नाही, दानाने प्राप्त होत नाही, स्वाध्यायाने प्राप्त होत नाही, धर्माने प्राप्त होत नाही. मग कोणत्या बळाने देव प्राप्त होतो? देवा करता तीन बळ आहेत. नंबर 1 विवेकाचं बळ, नंबर 2 वैराग्याचं बळ आणि नंबर 3 आहे भावाचं बळ. विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. काही माणसाकडे विवेक आहे, वैराग्य नाही. काहींच्याकडे वैराग्य आहे, विवेक नाही. पण या दोन्हींची परमात्म्याला गरज आहे. जे वैराग्याची शिवण देखती विवेकाची भाषा नेणती ते मूर्ख केवी पावते मध्ये शिवराते. मी पूर्वी डोंबिवलीला राहत होतो. 27 वर्षे डोंबिवलीला राहिलो. आता ठाण्याला राहतोय, जवळजवळ 20 वर्ष झाली. डोंबिवलीला एक मोठा सप्ताह होतो, बीज आणि षष्ठी. तेव्हा डोंबिवली म्हणजे विद्वान लोकांचं गाव आहे. एक प्रोफेसर प्रवचनकार त्यांना भेटण्याकरता गेलो होतो, त्यांची तारीख घेण्याकरता. तीर्थ आपला सप्ताहामध्ये प्रवचन जेव्हा गेलो होतो त्या दिवशी नेमका रविवार होता, त्या दिवशी एकादशी होती. त्या माणसाने आमच्यासमोर बटाटे वडे आणले. बटाटे वडे आणि बटाटे वडे म्हणजे नाश्ता करता. म्हणजे आज एकादशी आहे, म्हणजे आज एकादशी आहे का? तो सुरुवात एका ओळीवर 2-3 दिवस बोलणारी माणसं जर एकादशी करत नसतील तर काय त्या विवेकाला काय अर्थ आहे का? काय अर्थ नाही, लक्षात ठेवा. आणि काय माणसं संसाराचा त्याग करतात. संसार सोडणं एवढी सोपी गोष्ट नाही. अरे आपण पंढरपूरला आळा दिला गेलो, कधी घरी गेलाच होतं आपल्याला. जे संसार कायमचे सोडतात, किती वैराग्य असेल पण तिथे लावून ते काय करतात, तिथे जाऊन जंगलामध्ये करतात काय, गांजा पीत बसतात. त्यांच्याकडे वैराग्य आहे पण विवेक नाही. त्यांच्याकडे विवेक आहे पण वैराग्य नाही. पण परमार्थाला या दोन्ही गोष्टींची गरज आहे. पण एवढी गरज नाही. सगळ्यात मोठं बळ पाहिजे भावबळ. भाव बळे आकळे येरवी नाकळे करता यावे तैसा हरी. फक्त भावाच्या बळाने देव प्राप्त होतो. एक तुम्हाला विनोद सांगतो. मी ठाण्याला हा अभंग घेतला ठाण्याला, आणि त्यांना हे प्रमाण दिलं तर तुम्हाला दिलं नाही. कुठलं प्रमाण? भाव बळे आकळे येरवी नाकळे करता यावे तैसा हरी. ही आळंदीची 2-3 मुलं होती. त्यांनी मला विचारलं याचं ध्रुपद काय? मी त्यांना सांगितलं याचं ध्रुपद आहे मळ्याच्या मळ्यामध्ये कोण गो. मला अशी वेळ घडलेली घटना आहे. मी आळंदीला गेलो तर तो माणूस माझ्याकडे एकदम रागानेच बघतो. मोर्चे घेऊन आले माझ्यावर. म्हटलं आमचा अपमान केला तुम्ही समाजामध्ये. आणि म्हटलं अरे तुम्ही आळंदीला राहून तुमचा हरिपाठ देवाला भावाची फार गरज आहे. भावामुळेच देव मिळतो. पण भाव म्हणजे काय? भाव म्हणजे चित्ताची एकाग्रता. आणि चित्ताची एकाग्रता करणं एवढी सोपी गोष्ट नाही. जननी जनक बंधु सुत दारा तनु धनु भवन सुरद परिवारा सब कै ममता ताग बटोरी मम पद कमल बांधवरी टोरी. जननी जनक बंधु सुत दारा तनु धनु भवन सुरद परिवारा. या सगळ्यांच्या वरचं चित्त काढून देवाकडे लावायची एवढी सोपी गोष्ट नाही. लक्षात ठेवा.
परमार्थ करणं म्हणून अवघड आहे. चित्ताची एकाग्रता असल्याशिवाय देव प्राप्त होत नाही. बरेच वर्ष परमार्थ करणारे माणसं त्यांच्या आज सुद्धा संसारात भरलेले आहे. मला काय वाटतंय, एकदा मी साताऱ्याला गेलो होतो कीर्तना करता. 2-2 माळा घातलेला माणूस, गंध वगैरे मोठा लावलेला. म्हणजे महाराज सगळ्या बुवा लोकांची कीर्तनकारांची माझ्याकडे व्यवस्था असते. माझी पिशवी नेली म्हणजे बसा इथं. सोन्याला सांगितलं मुंबईचा बुवा आलेला आहे, एक स्पेशल दुधाचा फक्त कर 1च कप. आणि माझ्याशी गप्पा मारायला लागला. एक मुलगा माझा वाशीला आहे 20,000 पगार, एक मुंबईला आहे 25,000 पगार, आणि संध्याकाळी रिक्षा करून परत 500-500 रुपये मिळवतात. हे बघा माझे नातू नाती सुना मला चांगल्या लाभल्या. एवढ्या त्या बाईने काय केलं, स्टोव पेटवला, एक स्पेशल चहा केला माझ्याकरता. पण तो गप्पामध्ये असा रंगला होता. चहा सुनेनं त्याच्या हातात दिल्याबरोबर तो चहा प्यायला लागला माझी गप्पा मारताना. मी फक्त बघत राहिलो चहा कसा पितोय माणूस. चहा प्यायचं संपला, त्याने कपशी ठेवली आणि सुनेने आतून आवाज दिला, मामाजी डोकं ठिकाणावर आहे का? काय झालं? अहो 1 कप चहा करायला सांगितलं बुवाना, तुम्हीच प्याला. असं लालदेव सासू परत कर. जनतरी देखे कुंतले प्रपंच स्मरण तो त्यांचे देशी नाही. मी वारकरीची गोष्ट सांगतो आहे. शोकेस मी इतना तो गोडावण मी कितना. देवाकडे भाव लावणं, देवाकडे चित्त लावणं एवढी सोपी गोष्ट आहे. पण भावाशिवाय मात्र तो प्राप्त होत नाही. भावा तुका म्हणे मुख्य पाहिजे हा भाव, आणि भावापाशी देव शीघ्र उभा. तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात, जे पुढे गेले ना तिथं मला जायचं आहे, पण तेवढं बळ माझ्याकडे नाही. आम्ही देवा शक्तीने भाकुतीने करू ना. पुढे कोण गेले याचा उल्लेख मात्र ध्रुपदामध्ये करतात. संत गेले तया ठाया, संत गेले तया ठाया, संत गेले देवराया पाववी. पुढे कोण गेले तर पुढे गेले संत. हा संत शब्द आहे ना, हे परमात्म्याचा सगळ्यात मोठा शब्द आहे. भक्तापेक्षा वैष्णव मोठे, वैष्णवापेक्षा संत मोठे, संतांपेक्षा देव सुद्धा मोठा नाही. ही शेवटची पदवी आहे, लक्षात ठेवा. मी नेहमी व्याख्या सांगतो. नेहमीचे श्रोते आहेत ना, म्हणजे बुवा किती दिवस आहे तुम्ही सांगणार, तर याच्याशिवाय काय सांगणार बुवा. 2-4 व्याख्या सांगतो फसू नये म्हणून.
जो देवाचं कधी कधी स्मरण करतो संसारी माणूस, देव मिळवण्याचा प्रयत्न करतो साधक, देवाचा ज्याला साक्षात्कार झालेला आहे सिद्ध, आणि देव ज्याच्या हातात आलेल्या ताब्यात संत, डोळे झाकून म्हणा हरी आला हाता मग कैशी भय चिंता. जगाचा मालक ज्याच्या ताब्यात आलेला आहे ना, डोळे झाकून संत म्हणा. ज्याचे 3 गेले आणि 3 आल्या, डोळे झाकून संत म्हणा. 3 गेले म्हणजे काम क्रोध लोभ गेले, दया क्षमा शांती आली, डोळे झाकून संत म्हणा. भक्त अधिक विरक्त अधिक मुक्त बरोबर संत. ज्याच्याकडे भक्ती आहे तो भक्त, ज्याच्याकडे ज्ञान आहे तो मुक्त, ज्याच्याकडे वैराग्य आहे तो विरक्त. भक्ती ज्ञान वैराग्य ज्याच्याकडे परिपूर्ण भरलेला आहे संत. अण्णांची व्याख्या, जगामध्ये 6 प्रकारची माणसं आहेत. अण्णा म्हणजे कोण? जगन्नाथ महाराज पवार, ते विद्वान होऊन गेले. त्यांनी सुंदर व्याख्या लिहिली संतांची. जगामध्ये 6 प्रकारची माणसं आहेत: बुडवणारे, बुडलेले, बुडणारे, तरणारे, तरलेले, तरणारे. बुडवणारे दुष्ट, बुडलेले मूर्ख, बुडणारे विषयी, तरणारे साधक, तरलेले ऋषीमुनी आणि तारणारे संत. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवाच्या महादोषी. जगाच्या उद्धाराकरता जे अवतीर्ण झाले त्याला संत म्हणा, डोळे झाकून. आता शेवटची माझी व्याख्या सांगतो, मी नेहमी सांगतो, ज्याचं हृदय मोठं तो संत. हृदय मोठं म्हणजे आपलं हृदय एवढं छोटं आहे, माझी बायको आणि माझी मुलं बस. पप्पा सांगा कुणाचे? पप्पा माझ्या मम्मीचे. मम्मी सांगा कुणाची? मम्मी माझ्या पप्पाची. सगळ्या जवळजवळ असंच आहे बघ. हल्लीची मुलं जर आई वडिलांना म्हणत नाही तर भावाला काय म्हणणार बघ? माझी बायको आणि माझी मुलं बस. संकुचित जीवन झालेलं आहे. अयम निजा परो व्यक्ती गणना लघुचेत साम उदार चरिताना मोसुधे कुटुंबकम. चला पुढे. एखादा चांगला सरपंच असं म्हणू शकतो, मी गावचा गाव माझा. चांगला नगरसेवक असं म्हणतो, मी नगराचा नगर माझं. चांगला आमदार असं म्हणतो, मी तालुक्याचा तालुका माझा. चांगला खासदार असं म्हणतो, मी जिल्ह्याचा जिल्हा माझा. मुख्यमंत्री सध्या एकनाथ शिंदे असं म्हणू शकतात, मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा. नरेंद्रजी मोदी म्हणू शकतात, मी हिंदुस्थानाचा हिंदुस्थान माझा. तुकाराम महाराज म्हणतात, मी जगाचा जग माझं. जगाच्या
लोककल्याण संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकारे ज्यांचा जन्म ज्यांचा अवतार जगा करता आहे ना, डोळे झाकून त्यांना संत म्हणा. तुकाराम महाराजांनी 4092 अभंग लिहिले. कुठल्याच अभंगामध्ये आपल्या कुटुंबातल्या एकाचं सुद्धा नाव टाकलेलं नाही बुवा. बायकोचं नाही, आई वडिलांचं नाही, भावांचं नाही, मुलांचं सुद्धा नाही. असं म्हणायला पाहिजे होतं, कणकाई माझी माता आणि गोलोबा माझा पिता. नाही 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 नाही, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू सुद्धा कृष्ण माझा. ज्याचं अंतःकरण मोठं आहे ना ते संत. आणि महाराष्ट्राचं हे भाग्य आहे, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. त्याच्यामध्ये 4 संत फार मोठे आहेत. त्याच्यात एकनाथ महाराज आहेत. ज्ञानेशम ज्ञान मूर्तींचे साक्षात प्रेमस्वरूपी नाम देवंश दयामूर्ती नाथमंदे पुन्हा पुन्हा वैराग्यशी परामूर्ती देवक्षेत्र निवासी नाम तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकम. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानाची मूर्ती, नामदेवराय प्रेमाची मूर्ती, नाथ महाराज दयेची मूर्ती, तुकाराम महाराज वैराग्याची मूर्ती. यांना सोडून बावलाटासाठी कोणाच्या नादाला लागू नका. ही संतांची भूमी. यापैकी कुठल्या तरी एका संतांच्या मार्गदर्शनाने आपला परमार्थ करा. तेव्हा संत गेले तया ठाया, देवाला पोचले. देवाने सगळी सामुग्री आपली त्यांना बहाल केली ना, डोळे झाकून संत म्हणा. देव फक्त एकच खातं संतांना देत नाही, बाकी सगळं देतो. कुठलं खातं देत नाही? जगत व्यापार वर्जम, म्हणजे सृष्टीची उत्पत्ती, सृष्टीचा सांभाळ, सृष्टीचा संहार, प्रत्येकाच्या कर्माची नोंद, कर्माप्रमाणे भोगायला लावणं. ही 5 एक्स्ट्रा खाते देवाकडे देव देत नाही त्यांना. आणि या भानगडी संत पडतच नाही देवा. बाकी सगळी सामुग्री आपली देतो, आपलं पद देतो, आपली शक्ती देतो, आपले गुण देतो, नाम सगळं देतो. फक्त एकच गुण देत नाही. ते संत आहेत ना, ते कुठे पोचले, कोण कुठे जातो याला मर्यादा आहे. व्यवहारामध्ये पण मर्यादा आहे, परमार्थामध्ये मध्ये. मला सांगा, पंच निवडून येतो तो कुठे जातो? पंच ग्रामपंचायतीमध्ये. नगरसेवक निवडून आला तो कुठे जातो? नगरपालिकेमध्ये. आमदार निवडून आला तो कुठे जातो? विधानसभा. खासदार निवडून आला कुठे जातो? लोकसभा. चला पुढे. जो 100 यज्ञ करतो ना, ज्ञानोबराय म्हणतात, तो स्वर्गाला जातो. जो 100 ब्राह्मणाचे जन्म घेऊन षडकर्म करतो ना, तो ब्रह्मलोकामध्ये जातो. जे ज्ञानतयाचे हाती, तो जी समर्थ मुक्ती, शतमक संपत्ती स्वर्गाची हा का शतक जन्मोनी ब्रह्मकर्मा करी तोच ब्रह्मांड नव्हे. मला एकाने विचारलं, मग नरकाला कोण जातो? ऐकून ठेवा, अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. जो माणूस व्यसनाधीन आहे ना, तो ताबडतोब नरकाला जातो. ही 7 व्यसन माणसाला ताबडतोब नरकाला नेतात. द्युतम समौसम मदिराचे वेश्याम मृगयात चौर्यम परदार जेवा एतानि सप्त व्यसनानि लोके घोराति घोरम नरकम नयंती. जो जुगार खेळतो नरकाला जातो, दारू पितो नरकाला जातो, मांसाहार करतो नरकाला जातो, परस्त्रीगमन करतो नरकाला जातो, वेश्यागमन करतो नरकाला जातो, चोरी करतो नरकाला जातो, आणि शिकार करतो तो नरकाला जातो. आणि ताबडतोब नरकाला कोण जातो? बुवा लोकांच्या टोप्या उडवतो तो. आणि काही का कोण नरका जावायची चाड तरी संत निंदा ओळखा होतो का सदा. आणि नरकाचा अध्यक्ष कोण होतो? जो भ्रष्टाचार करतो, हिंसाचार करतो, व्यभिचार करतो ना, डायरेक्ट तो अध्यक्षच होतो, असं ज्ञानोबराय म्हणतात. त्रिविधम नरकासिदम द्वारम नाशनम आत्मनः काम क्रोधता लोभा तस्मात् एतत् त्रयम त्यजत. या काम क्रोध लोभा माझी जीवे जो उभा तो निरयपूरची सभा सन्मान पावे. आणि आज चांगला नरदेह मिळून नरकाला का जाता? कारण येते हे चिकरा नरका घोरा का जाता. तेव्हा हे संत कुठे जातात माहितीये का? हे संत जातात वैकुंठाला. वैकुंठ कुठे आहे? अमेरिकेच्या पलीकडे. भागवतामध्ये याचं सगळं वर्णन आहे. आपल्या लोकांना ब्रह्मांड आहे ना, ब्रह्मांडाच्या वर 2 कोटी योजन कैलास, आणि कैलासाच्या वर 2 कोटी योजन वैकुंठ आहे. तिथे हे महात्मे राहतात. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलले जे ऋषी साच भावी वर्ताया. तू काय म्हणे? त्यांचा जीव तोची देव वैकुंठ तथा वसले येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. वैकुंठामध्ये भेद नाही, वैकुंठामध्ये जन्म मरण नाही, वैकुंठामध्ये दुःख नाही, वैकुंठामध्ये विकार नाही, विषय नाही. पूर्ण ब्रह्मानंद भरलेला आहे ते वैकुंठ आहे. सगळ्या गती कुंठित होतं त्याचं नाव वैकुंठ. त्या वैकुंठामध्ये हे संत वास्तव्य करतात. तिथं आम्हाला जायचं तुकाराम महाराज म्हणतात. मग वैकुंठाला कोण जातो?
जो देवाचं नामस्मरण करतो तो वैकुंठाला जातो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मणी आणि वैकुंठ भूमी घर केले, पण नाही. नाहीतर आमचा सुद्धा नंबर लागेल तो वैकुंठामध्ये गर्दी होईल. ऐका आता पुढे, नामस्मरण करून 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 ज्याचा देह दिव्य होतो तेच वैकुंठ जातात. आणि नामस्मरणाने दिव्य होतो देह, असे आपल्याला दोन प्रमाण सापडतात. ब्रह्मभूत काया होत असे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवायचा. गोविंद गोविंद म्हणायला लागले छंद, मग गोविंद ते काया हिंद नाही देवातया. हे देहाचे मी बऱ्याच वेळा 8 प्रकार सांगितलेले आहेत. दिव्य देह, माणसाचा देह घाणेरडा आहे पण देव मिळतो, नंबर 1. नंबर 2, एखाद्या ब्रह्मचारी पुरुषाचा एखाद्या स्त्रीशी संबंध आला आणि एकदाच त्यांचा संयोग झाला आणि संतत निर्माण झाली, दिव्य संतत निर्माण होते. पराशर मुनी आणि मत्स्यगंधेचा एकदा संबंध आला, कोण निर्माण झाले? व्यास, नारायणाचा अवतार. एखाद्या ब्रह्मचारी पुरुषाने फक्त स्त्रीला स्पर्श केला, संतत निर्माण झाली ना, दिव्य संतत निर्माण होते. हनुमंताच्या घामापासून मकाजोई निर्माण झाला. नंबर 4, एखाद्या दिव्य पुरुषाने दिव्य दृष्टीने फक्त दाशीकडे बघितलं आणि संतत झाली ना, दिव्य होते. व्यासाने दाशीकडे दिव्य दृष्टीने पाहिलं, महात्मा जन्माला आले. नंबर 5, एखाद्या दिव्य पुरुषाने फक्त संकल्प केला, या स्त्रीला माझ्यापासून पुत्र व्हावाचा, पुत्र झाला तर दिव्य होतो. त्याच्यानंतर हे 5 प्रकार झाले स्त्री पुरुषाच्या संबंधातले. स्वर्गातल्या देवांचा देह आपल्यापेक्षा दिव्य असतो, त्याच्यामध्ये 2 तत्व असतात, माती आणि पाणी. फक्त 3च तत्व असतात, तेज, वायू, आकाश. याच्यापेक्षा दिव्य देह असतो सनकादिक संत नारद आणि योगेश्वर यांच्या पंक्तीला आमचे आहेत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज. जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे, तनुमानवी दिव्य रूपीच केली न त्यागे दिव्य लोकाशी नेली. दिव्य तेज म्हणजे मदनाचा पुतळा परब्रह्म केवळ बोलत असे. ज्ञानोबरांचा देह दिव्य, याच्यापेक्षा रामाचा कृष्णाचा देह अतिशय दिव्य असतो. भजन करून 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 ज्याचा देह दिव्य होतो ना, तोच वैकुंठाला जाऊ शकतो. माणसं ते लिहितात वैकुंठवासिनी, कैलासवासिनी, स्वर्गवासी. हे का लिहितात माहितीये का? नरकवासी न्यायचं नसतं म्हणून. फक्त ज्ञानवाद कोवर आहे, फक्त वैकुंठला जाऊ शकतात. तुका म्हणजे आता सोपे वैकुंठाशी जातात. हरीचे विद्यावंत झाल्यावर आम्ही जाऊन पंढरपुराशी राहिलो, कळीकाळाच्या माता पाय देऊन या वैकुंठ भुवनाशी गेलो रे. संत गेले तया ठाया देवराया पाववी. तुकाराम महाराज देवा ते गेले ना तिथं वैकुंठाला, तिथं आम्हाला जायचं आहे. तुम्हाला तिथंच का जायचं आहे याचं आपण चिंतन करू. घड्याळाला न विसरता मधली चाल होईल, सगळ्यांनी भजन करायचं, बरोबर वेळेवर आपली सेवा आटोपली जाईल. मधली चाल. Ram
वडिलांची इच्छी फळ नाही बळते अंगी संत गेले तया ठाया देवराया पावली. तुकाराम महाराज या अभंगामध्ये देवांचा देव म्हणजे पांडुरंगाजवळ मागणी मागतात. जे पुढे गेले ते पुढे गेले, संत आहेत तिथं आम्हाला जायचं आहे. संत गेले वैकुंठामध्ये, वैकुंठामध्ये आम्हाला जायचं आहे, पण तेवढी शक्ती आमच्याकडे नाही. म्हणून आम्ही तुला विनंती करतो आहे. तुकाराम महाराज तुम्हाला तिथंच का जायचं आहे तर तुकाराम महाराज म्हणतात त्या वाटेवर आम्ही आहोत, मार्गात आहोत, वाटेला लागलेल्या आहोत त्या वैकुंठाच्या त्या स्थितीच्या. ज्येष्ठांची कामा जोडी परवडणी लभो. ज्येष्ठांच्या पंगतीमध्ये आम्ही का बसू नये. आम्ही त्या मार्गाने चाललेलो आहे. ज्येष्ठ आणि श्रेष्ठ समाजामध्ये कोण आहेत तर फक्त संत. आता मी ज्येष्ठ नागरिक आहे कारण माझं वय आता 73 वर्ष आहे. मला 3 फायदे आहेत, अजून एक मिळालेला नाही. पहिला फायदा 50% ST मध्ये सूट आहे. 100 रुपये तिकीट असेल माझ्या 50 रुपये घेतात. बँकेमध्ये पैसे FD मध्ये ठेवायला गेलो ना ज्येष्ठ नागरिक पण 50 पैसे व्याज जास्त असतं. आणि रेल्वेमध्ये 40% होतं पण कोरोनामध्ये बंद झालं, अजून चालू झालं नाही. ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ म्हणजे वयाने आहे पण हे संतांना मान्य नाही. वये धने जे श्रेष्ठपण ते श्रेष्ठत्व का अति गौण. भगवत प्राप्ती श्रेष्ठत्व जाणे येणे भाग्य परिपूर्ण होतवा. हे नाथमानाची वय आहे. वयाने जो ज्येष्ठ श्रेष्ठ आहे तो श्रेष्ठ नाही. धनाने जो श्रेष्ठ आहे तो श्रेष्ठ नाही. नाहीतर मला वाटतं देवाऱ्यामध्ये हिरण्यकश्यप आणि रावणाचा फोटो ठेवायला पाहिजे होता. का सगळ्यात मोठा आयुष्य हिरण्यकश्यप या जगात एक अभंग लिहिला आहे नामदेवरायांनी. 1 अर्बुद म्हणजे 1 अब्ज 60 कोटी 30 लाख 10,700 वर्ष आयुष्य कोणाचं हिरण्यकश्यपूचं. 1 अर्बुद, अर्बुद म्हणजे अब्ज, तेवढं मोठं आयुष्य. आणि श्रीमंतीमध्ये पहिला नंबर कोणाचा रावणाचा. अरे निव्वळ सोन्याची घरे होती 60 कोटी. कोटी घरे देते काशी आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी. जगामध्ये श्रीमंत कोण रावण आणि आयुष्यमान कोण हिरण्यकश्यपू. पण मला सांगा हिरण्यकश्यपू किंवा रावणाचं कुठे मंदिर दिसते का? नाही नाही. देवाऱ्यामध्ये कोणाच्या मूर्ती नाही नाही नाही. सकाळी नाव सुद्धा कोण घेत नाहीत गोव्याचं. हिरण्यकश्यपू आणि रावण याला काही सुद्धा अर्थ नाही. परमार्थ प्राप्ती किती आहे ना तो परमार्थामध्ये श्रेष्ठ समजला जातो. म्हणून ज्ञानेश्वर महाराज हे लहान असून सुद्धा सगळ्यांचे आमचे मालक आहेत, गुरु आहेत. लक्ष ठेवा. ज्ञानेश्वर महाराज हे संत आहेत. देव प्राप्त करून घेतला, प्राप्त करून नाही देवाला दास बनवला त्यांनी. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराजांनी. एकनाथ महाराजांच्या घरी तर 36 वर्ष देव राबले. लक्षात ठेवा. हे शंकर अभ्यंकर म्हणून एक महाराष्ट्रामध्ये विद्वान आहेत. अध्यात्मामध्ये त्यांनी PhD केलेली आहे. त्याने माणसाचे 9 प्रकार सांगितलेले आहेत. त्याच्यात मी माझे 2 टाकलेत. ऐका. नंबर 1 आदमात आदम. नंबर 2 आदमात मध्यम. नंबर 3 आदमात उत्तम. नंबर 4 मध्यमात आदम. नंबर 5 मध्यमात मध्यम. नंबर 6 मध्यमात उत्तम. नंबर 7 उत्तमात आदम. नंबर 8 उत्तमात मध्यम. आणि नंबर 9 उत्तमात उत्तम. हे 9 प्रकार आहेत माणसाचेच. आदमात आदम म्हणजे आकृती माणसाची, वृत्ती राक्षसाची. बापाचा मर्डर करणारी माणसं माझ्या समोर आहेत बा जमनी करता. ही माणसं नाहीत, राक्षस आहेत, राक्षस. आदमात आदम. आदमात मध्यम को जनावरासारखं वागतात बुवा. उठल्याबरोबर आंघोळ वगैरे करायची नाही, दात घासायचे नाही, वडापाव खोडून सगळं करायचं. काही नित्य नियमाविन अन्न खायतोची स्वान वया मनुष्यपण भारवशी दोषम. हे आदमात मध्यम. आदमात उत्तम कोण? जे माणसासारखे वागतात. बरोबर सकाळी बरोबर उठणार, सूर्योदयाच्या अगोदर देवाची पूजा करणार, हरिपाठ करणार, सगळ्यावर उपकार करणार, गोड बोलणार, कोणाला शिवी देणार नाही, चांगलं वागणार. हे आदमात उत्तम. आता पुढे आहे का मध्यमात अधम कोण? त्यांचं मत आहे नट नट्या, ज्यांचे फोटो तुमच्या मोबाईलवर आहेत ते. हे मध्यमात अधम. मध्यमात मध्यम कोण आहेत? नेते लोक, राजकारणी लोक, मंत्री.
मध्यमात उत्तम कोण आहेत? मध्यमात उत्तम आहेत तत्वनिष्ठ माणसं, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, हल्लीच्या भाषेमध्ये अण्णा हजारे, तत्वाकरता जगणारी माणसं मध्यमात उत्तम. आता उत्तमात आदम कोण? उत्तमात आदम आहेत जे स्वर्गाकरता प्रयत्न करणारे, यज्ञ करणारे. उत्तमात मध्यम कोण आहेत? ऋषी मुनी. आणि उत्तमात उत्तम कोण आहेत? भक्त. अतिउत्तम आहेत वैष्णव आणि सर्वोत्तम आहेत संत. त्याच्यापुढे कोणीच नाही. जगामध्ये सर्वश्रेष्ठ कोण आहेत? संत. ज्येष्ठांची कामा जोडी परवडी नलभो, त्यांच्या पंक्तीला आम्ही का बसू नये तुकाराम महाराज म्हणतात. आता संगत आणि पंगत याचे पण 4 प्रकार आहेत, ऐकून ठेवा. संगत आणि पंगत 4 प्रकार कोणते? नंबर 1, संगतही वाईट आणि पंगतही वाईट. नंबर 2, संगत चांगली पंगत वाईट. नंबर 3, संगत वाईट पंगत चांगली. आणि नंबर 4, संगतही चांगली आणि पंगत सुद्धा चांगली. आता संगत वाईट आणि पंगत वाईट कोणती? जर तुम्ही दारुड्याची संगत केली ना तुम्ही बेवड्या होणार. जर जुगाऱ्याची संगत केली जुगारी होणार. असं तुकाराम महाराज म्हणतात, बैसता चोरापाशी तैशी होय बुद्धी, ते कोणी चिंधी म्हण धावी. करिता घायाळाचा संग अंगोअंग माखवी. जखमी माणसाला पण आलिंगन देणं त्याचं रक्त आपल्याला लागणार बुवा. संगतही वाईट आणि पंगतही वाईट. आता ऐका, संगत चांगली पण पंगत वाईट. ज्ञानोबराने याच्याकरता 2 दृष्टांत दिले, सगळ्यांच्या ओव्यापाट आहेत. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पाशी त्वचेचिया पदराड, हे आव्हेरून गोछिण अशुतकान शेविती, का कमल कंदा आणि दालदोरी, नांगणूक एकेची घरी परागो शेवीचे भ्रमर येरा चिकलोची उरे. ज्ञानोबराने म्हणतात ते गोछिण आहे ना दुधाच्या बाजूला असतं पण रक्त पितं बुवा. बेडूक हा कमलकंदाच्या कमळाच्या खाली असतो पण खातो चिकन. माणसं मंदिराच्या बाजूला राहतात पण देवाचं दर्शन कधीच घेत नाही. पुढचा जन्म त्यांचा ऍडव्हान्स बुकिंग कोचिड. मी आळंदीला कधी कधी राहतो, माझं घर आळंदीला आहे. माझ्या समोरचा एक माणूस ज्ञानेश्वर माणूस कधीच दर्शन घेत नाही आणि परत अभिमान सांगतो मी कधीच दर्शन घेत नाही हो. म्हणजे तुमचा सत्कारच केला पाहिजे. आळंदीत राहतो ज्ञानोबारांचं दर्शन घेत नाही म्हणजे किती दुर्दैव माणूस असेल. संगत चांगली पण पंगत वाईट. आता तिसरा प्रकार का विचित्र प्रकार आहे, संगत वाईट पण पंगत चांगली. संगत मांस विक्रीची पण पंगत मात्र भजनाची. म्हणून भक्तांच्या यादीमध्ये त्यांचं नाव आलं बुवा. सजन कसाया सजन कसाया विकू लागे मांस, माया सावंत्यास खुरकू लागे. धंद्यामध्ये नुकसान होणे खोट होणे म्हणून सजन कसाचं वजन देव झाला होता. 4 आण्याचं मांस मागितलं बरोबर 4 आण्याचं वजन होणार. 8 आण्याचं मागितलं बरोबर 8 आण्याचं होणार. 1 रुपयाचं मागितलं 1 रुपयाचं वजन होणार. धंद्यामध्ये नुकसान होणे म्हणून देव वजन झाला होता. अशा प्रकारे धंद्यामध्ये मदत केली. धंदा वाईट पण फायदा मात्र मोठा. म्हणून सज्जन कसाईचं नाव भक्तांच्या यादीमध्ये आलं. आणि 4था प्रकार आहे संगतही चांगली आणि पंगत सुद्धा चांगली. संगत आहे संतांची आणि पंगत आहे ब्रह्मरसाची. लक्षात ठेवा. तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संतांची. ब्रह्मरस करू भोजन पंगती संतांची संगती सर्व काळ. ब्रह्मरस म्हणजे सर्व सुख. हे सुखाचे 3 प्रकार आहेत. विषय सुख, ब्रह्म सुख आणि प्रेम सुख. जे कमी 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 होत जाताना त्याला म्हणतात विषय सुख. जे तसंच राहताना त्याला म्हणतात ब्रह्मसुख किंवा सर्व सुख. आणि जे वाढत राहताना त्याला म्हणतात प्रेम सुख. विषय सुख कसं काय कमी होतं? लग्न झाल्यानंतर नवरा बायको जे पहिल्या वर्षी प्रेम असतं ना ते दुसऱ्या वर्षी राहत नाही. बघा तुम्ही, 3ऱ्या वर्षी आणखीन कमी होतं, 4थ्या वर्षी आणखीन कमी होतं आणि 5 वर्षानंतर असं वाटतं लग्न केलं तर बरं झालं असतं.
पण वाटून उपयोग नाही, लेकरं झाली असतात बुवा. हे संसारातलं सुख आहे ना, हळूहळू हळूहळू कमी होत जातं. विषय सुख बाई बापुळे पेक्षी मिळवणे म्हणतात. ब्रह्मसुख मात्र तसंच राहतं, कमी होत नाही, जास्त होत नाही. आणि प्रेम सुख मात्र वाढत राहतं. गुणरहितम कामनारहितम प्रदक्षिण वर्धमानम अविच्छिन्नम सूक्ष्मतरम अनुभवरूपम नारद भक्तिसूत्र. अंगी प्रेमाचे भरते नेगे उतार चढते. जर तुम्ही संतांची संगत केली ना, तुम्हाला ब्रह्मसुख सर्वसुख प्रेमसुख मिळणार. शेवटचा दृष्टांत सांगतो आणि आटोपती सेवा घेतो. महाराष्ट्रामध्ये तुकारामांच्या नंतर एक फळी निर्माण झाली. रंगनाथ महाराज निगडीकर होते, साताऱ्याचे निगडीकर, गाथापाठ तुकाराम महाराज गेल्यानंतर. आणि पंढरपुरामध्ये वाळवंटामध्ये कीर्तन करायचे. त्यावेळी रामदास स्वामी होते. शिवाजी महाराजांना 2 महात्मे मिळाले संत. पहिल्यांदा मिळाले तुकाराम महाराज, नंतरच्या काळामध्ये मिळाले रामदास स्वामी. म्हणून छत्रपतींनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं 2 महात्म्यांच्या संगतीमुळे. अर्थात एकदा रामदास स्वामींनी त्या निगडीकरांना एक पत्र पाठवलं होतं. कारण निगडीकर होते श्रीमंत, राहत होते माडीच्या घरामध्ये आणि वारी करत होते घोडीवरून. रामदास स्वामी पत्र पाठवलं, माडी कशाला आणि घोडी कशाला. कोणाला पत्र पाठवलं? रंगनाथ महाराजांना. आता रंगनाथ महाराज म्हणजे अवलिया होते, त्यांनी उलट पत्र पाठवलं, गाडी कशाला आणि कोबडी कशाला. रामदास स्वामींची गाडी होती आणि कोबडी होती. हे रामदास स्वामी पंढरपूरला आले होते विठोबाच्या दर्शनाकरता. आणि हे रंगनाथ महाराजांना समजलं. मग कीर्तनामध्ये शेवटी सांगितलं, असा एक महात्मा पंढरपुरामध्ये सध्या वास्तव्य करतोय. दाढी आहे त्याला, लालबुंद गोरा आहे, खडाव वापरतो, जानवं घातलेलं आहे, कोबडी आहे. त्यांचं माझं जो मिलन करून देईल, भेट करून देईल ना, त्याला पाहिजे ते मी देणार. ज्यांच्या घरात हे रामदास स्वामी उतरले होते ना, तो ब्राह्मण कीर्तनला आला होता. त्याने सगळं वर्णन ऐकलं. अरे अरे म्हटले, आमच्या घरामध्ये जो महात्मा आहे ना, बहुतेक तो ते रामदास स्वामी असले पाहिजेत. पण तसं तो करणार नाही. गाडीवाले, लालबुंद गोरे, भगवस्त्र धारण करणारे, खडाव धारण करणारे. ज्ञानदेव तुकाराम झाल्यापासून पळ सुटला, तो घरी गेला. आणि आपल्या रामदास स्वामी गोठ्यामध्ये उतरले होते महाराज. त्यांना आणला हाताला, महाराज कॉटवर बसा, तुमच्याकरता मी आता स्पेशल दूध काढणार आहे केशर घालून. रामदास स्वामी ओळखलं काहीतरी घडलेलं आहे. आणि महाराज क्षमा करा, रंगनाथ महाराज सांगितलेलं आहे, तुमची त्यांची जर भेट करून दिली ना, तर मला पाहिजे ते मिळणार. अहो, माझ्या मुलीचं लग्न करायचं आहे हो, 20-25 हजार रुपये मला मिळतील तुम्ही जर बरोबर आला माझ्या. रामदास स्वामी सांगितलं, तुझ्या घरी मी उतरलेलो आहे, तुझ्या बरोबर येतो, पण मी सांगेल ते मागितलं पाहिजे. तो तुझ्या मागताने मागू नकोस. म्हणजे काय असंही घसरण झाली तशी घसरण झाली. म्हणजे काय मागायचं की आमच्या दोघांमध्ये जो संवाद होईल ना, त्या संवादातला अर्धा भाग मागायचा. कसा तरी तयार झाला होतो माणूस ब्राह्मण. अर्थात रामदास स्वामींना घेऊन तो रंगनाथ महाराजांच्याकडे आला. रंगनाथ महाराज आणि रामदास स्वामींची भेट झाली. आता त्या ते काय गप्पा मारणार, देवेंद्र काय म्हणतात आणि नरेंद्र काय म्हणतात. राजकारणातल्या गप्पा नाही, सगळ्या परमार्थातल्या गप्पा मारल्या. जवळजवळ अर्धा तास दोघे खुश झाले. 2 तलाव जर एकत्र आले ना, इकडचे तिकडे शिंतोडे उठतात. परमार्थिक माणसं देवाशिवाय काय बोलतच नाहीत. सर्व भावे त्यांचे देव भांडवल आणि ते बोलणं बोलती. संवाद ऐकला, सगळे खुश झाले. तेव्हा त्या रंगनाथ महाराजांनी विचारलं, म्हटले, अरे तू भेट करून दिलीस, बोल तुला काय पाहिजे. तो बोला, तुमच्यातला 50% आनंद मला पाहिजे. हे तुझं डोकं नाही, रामदास स्वामीचं डोकं दिसतंय. त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्याला जवळजवळ ब्रह्मरूप करून टाकला. बुवा, संतांच्या संगतीमध्ये माणूस हा ब्रह्मरूप होतो. म्हणून संतांच्या संगतीला अतिशय महत्व आहे. ज्येष्ठांची कामा जोडी परवडी नाही लागो. परवडी म्हणजे पंगत. त्यांच्या पंगतीने आम्ही का बसू नये. तुकाराम महाराज म्हणतात, आणि तू आमची आई आहेस. कुठलीही आई मुलाचा लाड पूर्ण करतेच. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे करी गोड, तुका म्हणे करी गोड, तुका म्हणे
शेवटची चाल झाली. रामकृष्ण तुका म्हणे करी कोड पूर्वी लाड आमचा देवा, आम्ही इच्छा प्रकट केलेली आहे आणि तू आमची श्रीमंत आई आहेस. साधारण आई सुद्धा आपल्या सगळ्या मुलांचा लाड पुरवते. माझा मुलगा होता एमटेक करत होता गुवाहाटीला. 25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. बायकोनी लॅपटॉप केव्हा घेऊन दिला मला कळच नाही. लॅपटॉप सहित आता तो आहे अमेरिकेमध्ये, पण आमच्याशी सगळं बोलत सुद्धा नाही, एवढा मोठा झाला. आमची जी आई आहे ना ती जगाची मालकीण आहे. तिचे नाव कामधेनू कल्पतरू, तिचे मी लेकरू तुका म्हणे. तुका म्हणे कृपावंत, इच्छिले पूर्वी मनोरथ, रिद्धी सिद्धी मोक्ष देत शक्य संग आपुला. तुम्हाला आमची आई भक्ती देणार, मुक्ती देणार आणि भुक्ती सुद्धा देणार. आपण काय मागायचं हे आपल्या लायकीवर पात्रतेवर अवलंबून आहे. ते तुकाराम महाराज या अभंगामध्ये देवाकडे विनंती करतात. देवा पुढीलांचे इच्छी फळ नाही बळते अंगी, संत गेले तया ठाया देवराया पावई, ज्येष्ठांची काम बाजूडी परवडी न लागो. तुका म्हणे करी कोड पूर्वी लाड आमचा, संत गेले तया ठाया देवराया पावई. जिकडे संत गेले म्हणजे वैकुंठाला गेले, वैकुंठामध्ये जन्म मरणाचं दुःख नाही. आणि जोपर्यंत ब्रह्मदेवापर्यंत तुम्ही जाल ना तोपर्यंत जन्म मरणाचं दुःख आहे. जर मुक्त व्हायचं असेल ना तर संताशिवाय आणि वैकुंठाशिवाय पर्याय नाही. याच्याकरता आपण परमार्थ करायचा. त्या झालेली वेळी आपली सेवा महाराष्ट्रातले प्रसिद्ध संत एकनाथ महाराजांनी जनसमाधी घेतली. ज्यांचा देह मिळाला नाही, ज्ञानोबरांनी संजीवन समाज तुका महाराज तर वैकुंठ का म्हण. मी परवा ऐकलं देहुला एका वक्त्याच्या मुखातून, गिरजा माता पत्नी कोणाची? एकनाथ महाराजांची. एकनाथ महाराज बोले शेवटी गिरजे मी चाललो. म्हणजे चालला, जरा घरात या, आतमध्ये या. घरात नाथ महाराजांना बोलवलं आणि गिरजा मातेने त्यांच्या पायावर मस्तक ठेवलं. ते मस्तक उठवलंच नाही. हा त्यांचा इतिहास आहे, लक्षात ठेव. असे हे संत मग एकनाथ महाराज, अशा त्यांच्या पत्नी, असे तुकाराम महाराज, अशा त्यांच्या पत्नी, या सगळ्यांना नमस्कार करून आपण आपली सेवा संपवायची. बोलण्याच्या योगामध्ये माझा टोमणा कोणाला लागला असेल तर क्षमा करा.